श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मुलं अभ्यास करत नाहीत, मोबाईल टी व्हीच्या मागे लागतात आणि आईचे मन थकून जातं. स्वामी समर्थाच्या कृपेने 10 अनुभव सिद्ध उपाय जाणून घ्या, ज्या प्रेमाने मन जिंकतात. जबरदस्ती नाही, मार नाही, फक्त 21 दिवस श्रद्धाने करा, बदल नक्की दिसेल. हजारो आईंनी अनुभवला चमत्कार. आजपासून सुरू करा आणि मुलांचा भविष्य बदला. तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असाल तर कदाचित तुमच्याही मनात तीच वेदना असेल. मुलं अभ्यास करत नाहीत, कितीही सांगितलं तरी ऐकत नाहीत. मोबाईल, टी व्ही, हट्ट, रडणं आणि शेवटी आईचंच मन थकून जातं. नमस्कार माझ्या स्वामी समर्थ मित्रांनो, भक्तांनो. मी तुमच्या एक बहीण, एक ताई म्हणून आज तुमच्याशी मनापासून बोलणार आहात. कारण ही समस्या फक्त तुमची नाही, आज हजारो माताची आहे. पण स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने यावर उपाय आहे. आणि तो उपाय जबरदस्तीचा नाही, माराचा नाही, ऑर्डरचा नाही, तर प्रेमाचा, भक्तीचा आणि श्रद्धेचा आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, मन जिंकलं की सगळं जिंकता येते. आणि आज आपण मुलांच्या मन जिंकण्यासाठी 5 गुप्त, 5 अनुभव सिद्ध उपाय पाहणार आहोत. हे उपाय हजारो स्वामी भक्तांनी करून पाहिलेले आहेत आणि म्हणूनच आज मी तुम्हाला खात्रीने सांगते, हे उपाय 21 दिवस श्रद्धाने केले तर बदल नक्की दिसेल. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण प्रत्येक उपाय एकामेकाशी जोडलेला आहे. आणि हो, जर तुम्ही पहिल्यांदाच माझे स्वामी समर्थ भक्ती परिवारात आल्यात तर लगेच सबस्क्राईब करा, कारण इथे उपाय फक्त सांगितले जात नाहीत, ते जाणले जातात. आणि चला पाहूया गुप्त पहिला उपाय. पहिला उपाय ऐकायला खूप साधा वाटतो, पण तिची ताकद अफाट आहे. ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र फक्त शब्द नाही, ही स्वामीची चालती बोलती कृपा आहे. सकाळी घरात शांतता असते तेव्हा स्वामी समर्थाच्या फोटोसमोर बसा, मुलाला जवळ घ्या, त्यांच्या हातात माळ द्या, तुम्ही मोठ्याने जप करा आणि मुलाला फक्त ऐकू द्या. लक्षात ठेवा, मुलाला जप करायला भाग पाडायचं नाही. त्याचं मन हळूहळू त्या कंपनात शिरलं पाहिजे. 108 वेळा जप झाल्यावर फक्त एवढंच म्हणा, महाराज माझ्या लेकरांच्या बुद्धीत प्रकाश द्या. मी एक आईकडून ऐकलं होतं की 15 दिवसात तिचे मूल स्वतःहून अभ्यासाचे पुस्तकं उघडायला लागेल. ही जादू नाही, ही श्रद्धा आहे. दुसरा उपाय म्हणजे श्री स्वामी समर्थ चरित्र. मुलांना उपदेश नको असतो, कथा आवडतात. रात्री झोपण्याआधी मोबाईलऐवजी स्वामीची एक छोटी गोष्ट सांगा. कधी स्वामींना शिष्याची परीक्षा कशी घेतली, कधी भक्तांना कसं वाचवलं, आणि शेवटी मुलाला विचारायचं, स्वामी महाराजांनी काय शिकवलं. हळूहळू मुलं ऐकायला शिकतात. आईचा आवाज त्यांना शांत करतो. पुण्याच्या एका आईने मला सांगितलं की माझं मूल आता अभ्यास करताना म्हणतो, स्वामी बघताय. आणि एवढं ऐकलं तरी आईचं मन भरून येतं. तिसरा उपाय म्हणजे अभ्यासापूर्वी स्वामी समर्थाची आरती 3 मिनिटं, पण ते 3 मिनिटाचे मन स्थिर होते. अभ्यासाच्या टेबलावर स्वामीचा फोटो, थोडासा धूप आणि आरती. मुलांना हात जोडायला सांगा. अभ्यास सुरू करण्याआधी मन नम्र होते, एकाग्रता वाढते. आणि एका भक्त महिलाने सांगितले, माझ्या मुलाचे मार्क 40 वरून 80 झाले, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे तो चिडचिडा राहिला नाही. चौथा उपाय म्हणजे वास्तू आणि शिस्त. स्वामी समर्थाच्या स्वच्छतेला फार महत्त्व दिलं. मुलांच्या अभ्यासाचा कोपरा स्वच्छ ठेवा. उत्तर पूर्व दिशेला स्वामीचे फोटो ठेवा. संध्याकाळी थोडंसं दूध किंवा ताक अर्पण करा आणि मोबाईल 1 तास बाजूला ठेवा. आई म्हणून कठोर न होता प्रेमाने सांगा, हे स्वामीचे सांगणे आहे. हळूहळू मुलं ऐकायला लागतात. आणि 5वा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे गुरुवारी व्रत. गुरुवार हा स्वामी समर्थाचा खास दिवस. फळाहार करा, 11 वेळा मंत्र जप करा, मुलांच्या नावाने प्रार्थना करा. 21 दिवस सातत्य ठेवा. एका आईने मुलाला सांगितलं, माझी मुलगी बोर्डात टॉपवर आली, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे तिचा आत्मविश्वास वाढला.
आता माझ्या भगिनींनो, मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा भाग सांगणार आहे, जो बहुतेक आई-वडील चुकतात, आणि तो म्हणजे आईची स्वतःची मनस्थिती. मुले ऐकत नाहीत, अभ्यास करत नाहीत याची एक मोठं कारण म्हणजे घरात सतत असलेली चिंता, तणाव आणि अस्वस्थता. स्वामी समर्थ नेहमी सांगायचे, आई शांत असेल तर मुलं आपोआप शांत होतात. म्हणून हा 6वा उपाय मी फार गुप्त मानते. आईसाठीच उपाय. दररोज रात्री झोपण्याआधी फक्त 2 मिनिटं डोळे बंद करून स्वामी समर्थांचा चेहरा आठवा आणि मनात म्हणा, हे महाराज, माझ्या लेकरांची जबाबदारी मी तुम्हाला दिली आहे. मी फक्त माझं कर्तव्य करेन, फल तुमच्यावर सोपवते. हा एक वाक्याचा संकल्प आईच्या मनातला ताण काढून टाकतो. आणि जेव्हा आई शांत होते तेव्हा मुलांचं वागणं आपोआप बदलायला लागतं. मी स्वतः अनेक मातांकडून हे अनुभव ऐकले आहेत. आता 7वा उपाय. हा उपाय मुलाशी बोलण्याच्या सवयीशी संबंधित आहे. आजकाल मुलं ऐकत नाही, कारण आपण फक्त सांगतो पण ऐकत नाही. आठवड्यातून 1 दिवस फक्त 5 मिनिटं मुलांशी मित्रासारखं बोला. अभ्यासाबद्दल नाही, मार्क्सबद्दल नाही, तर त्याला काय आवडतं, काय अवघड वाटते हे ऐका. आणि शेवटी एवढंच म्हणा, श्री स्वामी समर्थ तुला बळ देते आहेत. हा संवाद मुलांच्या मनात आईविषयी विश्वास निर्माण करतो, आणि विश्वास असेल तर ऐकणं आपोआप येतं. 8वा उपाय म्हणजे स्वामी समर्थाचा मौन उपाय. हा फार थोड्या लोकांना माहिती आहे. आठवड्यातून एकदा, विशेष गुरुवारी संध्याकाळी 10 मिनिटं घरात शांतता ठेवा. TV बंद, मोबाईल बाजूला, फक्त स्वामी समर्थाचा फोटो आणि दिवा. मुलाला काही बोलू नका, फक्त ते शांततेत बसू द्या. ही शांतता मुलांच्या मनात साठवली अस्वस्थता काढून टाकते आणि अभ्यासात लक्ष लागायला मदत करते. 9वा उपाय म्हणजे शब्दाची काळजी. आईच्या तोंडात निघणारे शब्द फार प्रभावी असतात. रागात म्हटलेले शब्द मुलांच्या मनावर खोल जखम करतात. त्याऐवजी दररोज सकाळी मुलाला शाळेत पाठवताना एवढेच म्हणा, श्री स्वामी समर्थ तुझ्यासोबत आहे, तू हुशार आहेस, तू नक्की करशील. हे 3 वाक्य मुलांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करा. आणि आत्मविश्वास असेल तर अभ्यासाची भीती जात नाही. आता 10वा उपाय हा सर्व उपायांना जोडणारा आहे. धैर्य. आणि आई म्हणजे लगेच परिणाम हवा असं पण स्वामी समर्थ आपल्याला संयम शिकवतात. पहिल्या 7 दिवसात काहीच बदल दिसणार नाही. 10व्या दिवसाला थोडासा फरक जाणवेल, आणि 21व्या दिवसाला तुम्ही स्वतः म्हणाल, हो स्वामी समर्थांनी माझं ऐकलं. म्हणूनच मी सांगते, हे उपाय करताना त्रकार नको, संशय नको, फक्त श्रद्धा आणि सातत्य. स्वामी समर्थाचे कधी आपल्या भक्ताला अपयशी ठरवता येत नाही. आता माझ्या भगिनींनो, मैत्रिणींनो, इथे थोडं थांबून मी तुम्हाला एक वास्तव सांगते. हे उपाय ऐकताना अनेक जणी मनात विचार करतात, आम्ही आधीही खूप काही करून पाहिलं पण फरक नाही पडला. म्हणूनच हा भाग फार महत्त्वाचा आहे. श्री स्वामी समर्थाची कृपा लगेच दिसते का, हा प्रश्न मला खूप मातांकडून विचारला जातो, आणि माझं उत्तर नेहमी एकच असतं, स्वामी उशीर करत नाही, पण ते आपली परीक्षा घेतात. मुलाच्या माध्यमातून आईची श्रद्धा तपासली जाते. तुमचा विश्वास किती खोल आहे हे पाहिलं जातं, आणि म्हणूनच सुरुवातीला थोडं अवघड जातं. मूल अजून हट्ट करतात, अजून चिडचिड करतात, पण हाच काळ सर्वात निर्णायक असतो. इथेच बहुतेक जणी थांबतात आणि कृपा आणि पाऊल दूर असताना मागे फिरतात. मी तुम्हाला एक सत्य घटना सांगते. नाशिकच्या एका आईने मला रडत फोन केला होता. ती म्हणाली, ताई, मी सगळे उपाय करते पण माझा मुलगा उलट जास्त बिघडतोय. मी तिला एकच गोष्ट सांगितली, आज रडू नकोस, आजचाही उपाय कर आणि स्वामींना एवढंच सांग, महाराज आता सगळं तुमच्यावर सोपवलं. ती आई दुसऱ्या दिवशी उपाय करत राहिली. 7व्या दिवशी काहीच बदल नव्हता. 15व्या दिवशी मूल थोडं शांत झालं, आणि 21व्या दिवशी तिने मला परत फोन केला
आवाज थरथरत होता. मी म्हणाली, ताई, आज माझा मुलगा स्वतःहून अभ्यासाला बसला. मी काहीच सांगितलं नाही. माझ्या डोळ्यात पाणी आलं. हे ऐकताना तुम्हालाही जाणवत असेल, ही गोष्ट फक्त तिची नाही, ही स्वामी समर्थाची कार्यपद्धती आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मुलं आपलं ऐकत नाहीत, पण असं म्हणतात की ती आपलं बघवत असतात. आई रोज देवापुढे बसते का ती मनापासून प्रार्थना करते का फक्त उपाय म्हणून करते, हे मुलाच्या मनात न कळत जातं. म्हणून जेव्हा तुम्ही जप करतात तेव्हा घाई नको. डोळ्यात पाणी असू द्या, आवाजात विश्वास असू द्या, कारण हे सगळं मूल पाहते आणि हळूहळू त्याचं मन बदलायला लागतं. आणि हो, एक छोटी पण फार प्रभावी गोष्ट सांगते. ज्या दिवशी मुलं अभ्यास करत नाही त्या दिवशी त्याला दोष देऊ नका. त्या दिवशी तुम्ही स्वतः स्वामी समोर जास्त वेळ बसा, कारण कधी कधी स्वामी आईला जवळ बोलवतात, मुलाला नाही. ही गोष्ट समजली की मन हलकं होतं आणि त्या हलक्यापणातूनच कृपा व्हायला लागते. म्हणूनच माझ्या भगिनींनो, हा व्हिडिओ फक्त ऐकून थांबू नका. आजपासून एक संकल्प घ्या की मी 11 दिवस एकही उपाय चुकवणार नाही. मी तक्रार करणार नाही, मी तुलना करणार नाही. मी फक्त स्वामी समर्थावर विश्वास ठेवणार. आणि जेव्हा तुम्ही एक संकल्प मनापासून घेता तेव्हा स्वामी समर्थांच्या मागे राहत नाही. ते तुमच्या घरात, तुमच्या मुलाच्या मनात आणि तुमच्या डोळ्यात समाधान देऊन जातात. माझ्या भगिनींनो, हे उपाय करताना चमत्काराची घाई करू नका. स्वामी वेळ घेतात पण हात सोडत नाही. 21 दिवस श्रद्धाने करा आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.